नमस्कार बालमित्र हो. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2026 इयत्ता 8वी विषय मराठी ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी कोणते नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 तोंडी परीक्षेसाठी आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पासून तुम्हाला लेखीसाठी आहे. तर चला, प्रश्न क्रमांक 3 आहे कविता व त्यावरील प्रश्न. एक कविता दिलेली आहे आणि त्यावरील तुम्हाला हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, फुलांचा भार कोणाला होऊ नये असे कवीला वाटते. तर त्याचं उत्तर आहे, कवीला फुलांचा भार कोणालाही होऊ नये असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा आहे, कवीने कोणासाठी काय काय मागितले आहे. तर त्याचं उत्तर आहे, पक्ष्यांसाठी उडायला आकाश, घरट्यासाठी आधार, मुलांसाठी खेळायला मोकळी जागा असं कवीने मागितले आहे. तर त्यातला क आहे प्रश्न तिसरा, आई व मूल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळख कवितेत आलेली आहे ते लिहा. तर त्याचं उत्तर आहे, कोण्याही मायपाखराशी खेळते राहू दे मूल ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उतारा व त्यावरील प्रश्न. एक उतारा दिलेला आहे, त्यावरील प्रश्न काही दिले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर त्यातलं पहिलं आहे, उतार्यात आलेल्या कलेचे नाव लिहा. तर ती कलाचे नाव आहे मूर्ती बनवण्याची कला. दुसरा प्रश्न आहे, युरेक या ग्रीक शब्दाचा अर्थ. उत्तर आहे, मला सापडले किंवा शोध लागला. त्यातलं तिसरं आहे, उतार्याचा विषय लिही. तर उत्तर आहे, नवीन शोध आणि त्यातून मिळणारा आनंद. आणि त्याच्यातला चौथा प्रश्न आहे, तुला कोणकोणत्या गोष्टींमुळे आनंद होतो. उत्तर आहे, यश मिळाल्यावर, मित्रांसोबत खेळल्यावर, इतरांना मदत केल्यावर. आणि चौथा आहे, मला नवीन काहीतरी शिकल्यावर आनंद होतो. चला, पुढचा प्रश्न आहे, ज्या प्रसंगी तुला खूप आनंद झाला असेल अशी एक घटना 4 ते 6 वाक्यात लिही. तर उत्तर आहे, एकदा मी शाळेतील स्पर्धेत भाग घेतला होता. दुसरा आहे, मी खूप मेहनत घेऊन तयारी केली होती. तिसरा आहे, स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला. आणि चौथा आहे, माझे नाव घेतल्यावर मला खूप आनंद झाला. आणि पाचवं आहे, माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी माझे कौतुक केले. आणि 6वं आहे, तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. चला, पुढचा प्रश्न आहे, चित्र पाहून वर्णन करा. एक तुम्हाला चित्र दिलं आहे आणि त्या चित्रावरून तुम्हाला वर्णन करायचं आहे. तर चित्र आहे रस्त्यावरील वाहतुकीचे दृश्य. रस्त्यावर बस, कार, सायकल आहेत. दूरवर घरे, मंदिरं दिसते, तर सिग्नल लागलेले आहेत. असं तुम्हाला त्याचं वर्णन करून लिहायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न आहे, चित्र पाहून त्यांची नावे लिहा व त्यांचा उपयोग लिहा. तुम्हाला 4 चित्र दिले आहेत. त्या चित्रांवरून तुम्हाला त्यांची नावे लिहायचेत आणि त्यांचा उपयोग काय होतो ते लिहायचं आहे. तर पहिलं चित्र आहे दूरदर्शन म्हणजेच TV. मग आपल्या TVचा उपयोग काय होतो, बातम्या आणि मनोरंजनासाठी. दुसरं काय आहे, वर्तमानपत्र. वर्तमानपत्र म्हणजे आपल्याला रोजच्या घडामोडी वाचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि तिसरं आहे मोबाईल फोन. मोबाईल फोन आपल्याला संपर्क साधण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा उपयोग होतो. आणि चौथा आहे रेडिओ. रेडिओ आपल्याला बातम्या ऐकण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी रेडिओचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कविता व त्यावरील प्रश्न. तुम्हाला कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्यातली पहिला प्रश्न आहे, कवितेचा भावार्थ 8 ते 10 ओळीत स्पष्ट करायचा आहे. ह्याचं उत्तर काय लिहायचं, ही कविता उघड्या शाळेबद्दल सांगते. या शाळेला भिंती नाहीत, निसर्गच गुरु आहे. झाडे, वेली, प्राणी व पक्षी आपल्याला शिकवतात. मुलांनी निसर्गाशी मैत्री करून त्यातून शिकावे. मुंग्यांचे घर, फुलपाखरांचे उडणे यातून ज्ञान मिळते. असं तुम्हाला या कवितेचा भावार्थ लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यातीलच, कवितेचा विषय व कवितेचे नाव. विषय आहे निसर्गातून शिकणे, बिनभिंतीची शाळा.
आणि कवी कोण आहे? मंगेश पाडगावकर. आणि त्यातीलच ई प्रश्न आहे यमक जुळणारे शब्द करू, धरू आणि दुसरा आहे पोहू, मोजू. आणि तिसरा प्रश्न आहे त्यातलाच कवितेच्या ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर. मग त्यातली पहिली आहे वारा वाहे, मग त्याचं पुढचं काय आहे? हळूवार गारगार. दुसरं आहे पाऊस आला टपटप थेंब बरसले. आणि तिसरं आहे झाडे झाली हिरवीगार सुंदर. आणि चौथा आहे तळ्यात उमटे आकाशाचे सुंदर प्रतिबिंब. तर मुलांना सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक केल्यानंतर हाईपचं बटन प्रेस करा. चला पुढचा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. तुझ्या आणि तुझ्या शिक्षकांमधील पर्यावरणाचे महत्त्व याविषयी झालेला संवाद 8 ते 10 ओळीत लिही. चला विद्यार्थी: सर नमस्कार. आज आपण वर्गात पर्यावरणाबद्दल शिकलो, पण मला जाणून घ्यायचे आहे की पर्यावरण आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे? तर शिक्षक काय मग बोलतात परत, खूप छान प्रश्न विचारलास. अरे, पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नाही, तर आपल्याला जगण्यासाठी लागणारी हवा, पाणी आणि अन्न या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणाकडूनच मिळतात. विद्यार्थी: म्हणजे जर पर्यावरण नसेल तर आपले अस्तित्वच धोक्यात येईल का? शिक्षक: अगदी बरोबर. जर आपण झाडे तोडली तर पाऊस कमी पडेल आणि प्रदूषण वाढेल. पुढे मग विद्यार्थी परत काय म्हणतात, सर मग आपण पर्यावरणाचे रक्षण कसे करू शकतो? परत शिक्षक काय म्हणतात, आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. विद्यार्थी: समजले सर. आजपासून मी कचरा कुंडीतच टाकेन आणि इतरांनाही पर्यावरणाचे महत्त्व सांगेन. शिक्षक: शाब्बास. तुझ्यासारख्या मुलांनीच पर्यावरणाची काळजी घेतली तर आपली पृथ्वी नक्कीच सुंदर आणि सुरक्षित राहील. असा हा संवाद दोघांमध्ये झालेला आहे, शिक्षक आणि मुलामध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बातमी व त्यावरील प्रश्न. बातमी दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे बातमीचे शीर्षक लिही. तर उत्तर आहे ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा शाळेत वाजत गाजत प्रवेश. दुसरं आहे बातमीचा सारांश 5 ते 6 ओळीत लिही. तर त्याचं उत्तर आहे या मुलांना शिक्षकाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक चळवळ राबवली जाते. शिक्षकांनी उपक्रमांतर्गत मुलांना शाळेत प्रवेश दिला. तिसरं आहे कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप केले. आणि चौथं आहे सांगली येथील ज्ञानमंदिर प्रशालेत ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. आणि पाचवं आहे यामुळे शिक्षणापासून वंचित मुलांना शिकण्याची संधी मिळाली. अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला पेपरसाठी असणार आहे. तर व्यवस्थित असा अभ्यास करा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.